येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई लाभ पायोत्तम, मनविता त्यांचे दास हरे आसवरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. प्राण इंद्रिय दमन, हरी श्री सुमन, तनु सहित स्वगमन आणि जिजाई रमण असणारे महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अखिल विश्वाला चंद्रभागा माता ब्रह्मणी पतिताने पावन करणारे अभंग सेते हा अभंग असून या अभंगाद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय हे संत संगतीचं महत्त्व प्रतिपादन करतात. विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी या अभंगावर थोडं विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा. उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथागत भक्तिमती माता, आज जो काही हा सेवेचा सुयोग नवे नवे जे काही कीर्तन रूपी वाक्पुष्प आकारण कारण करून आवरणारे भक्त वांछा कल्पतरू तडिदित विनिंदित पितांबरधारी श्री भगवान दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य आज या ठिकाणी मला प्राप्त होत आहे. भगवान भोलेनाथाच्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य आज या ठिकाणी मला प्राप्त होत आहे. निमित्त जवळजवळ इथं बसलेल्या सर्वांना ज्ञात आहे. भगवंताच्या असीम कृपेने अनेक संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परिसरातील श्रोतमंडळी, परिसरातील डाळकरी मंडळी, परिसरातील हरिभक्तवान मंडळी सर्वांच्या सहकार्याने समस्त मोठी उमरी आणि अजूनही आपला नाही का लहान उमरी असेल, मोठी उमरी असेल, अजूनही त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, सकल मंडळीच्या सहकार्याने कार्यकर्ते मंडळीच्या सुंदर अशा नियोजनाने गेले 11 वर्ष झाले अव्याहतपणे चालत असलेला ह्याही वर्षी होऊ घातलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा म्हणजे आपलं 12वं वर्ष आहे सप्ताहाचं. कितवं वर्ष आहे? 12 वर्ष. मग हा तपपूर्ती सोहळा नाही का या ठिकाणी संपन्न होत आहे. तपपूर्ती प्रथम तपपूर्ती सोहळा आपल्या परंपरेमध्ये 12 वर्ष झाले की त्याला तपपूर्ती सोहळा म्हटलं जातं. तपपूर्ती सोहळा म्हटलं जातं. 25 वर्ष पूर्ण झाले की त्याला रौप्य महोत्सवी वर्ष म्हटलं जातं. 25 वर्ष पूर्ण झाले की रौप्य महोत्सवी किंवा त्रितपपूर्ती सोहळा लोक 1236 तीन तपपूर्ती सोहळा लोक साजरा करतात. 50 वर्ष पूर्ण झाले की त्याला कोणता महोत्सव म्हणतात? सुवर्ण महोत्सव म्हणतात. 75 वर्ष पूर्ण झाले की मग अमृत महोत्सव म्हणतात. चालू वर्षात बऱ्याच लोकांनी अमृत महोत्सवाचा लाभ घेतला गेल्या 1-1.5 नाही का 2 वर्षापासून अमृत महोत्सव म्हणतात. आणि 100 झाले की त्याला शताब्दी महोत्सव म्हटलं जातं नाही का. ही आपली परंपरा आहे. आम्ही ज्या संस्थेत शिकलो पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी त्या संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा. मग हे आपलं प्रथम तपपूर्ती सोहळा आपला या ठिकाणी संपन्न होत आहे. आजची ही 6व्या दिवसाची मला वाटतं बरोबर 6व्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आहे. खरं तर असं म्हटलेलं आहे, कोण येतो कोणाच्या घराला त्याचा त्यासी नाही का कामधंदा, परंतु देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. हे जे सोयर पण या ठिकाणी जोडल्या जातं हे देवा कारणानं जोडलं जातं. नाही तर कुठं जामनेर कुठं अकोला, कुठं जामनेर कुठं अकोला. हे जे सोयर पण जोडलं जातं हे देवा कारणानं जोडलं जातं. मी प्रथम तुमच्या परिसरात ज्यांच्या माध्यमातून आलो नवे नवे पाठीमागे आपल्या सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिरावर मला वाटतं गेल्या वर्षीच्या प्रगट दिन उत्सवामध्ये मी कीर्तन सेवेसाठी आलो, ज्यांच्या माध्यमातून या उमरीत येण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय परमश्रद्धेय श्री श्री 1008 महंत आमचे परममित्र ज्येष्ठ गुरुबंधू महामंडलेश्वर सूर्यभानंदजी महाराज शेळगावकर शेळगाव यांच्या संपर्काच्या माध्यमातून मी आपल्या या उमरीत पोहोचलो गजानन महाराज मंदिरावर. मग तिथं या ठिकाणी आमचे भाऊसाहेब दादा कपले असतील, त्यातल्या त्यात उद्धवरावजी कपले असतील, ह्या मंडळीची त्या ठिकाणी गाठ पडली. कीर्तन झाल्या त्यातल्या त्यात जे संपर्क करत होते मला कीर्तनासाठी येण्याकरता आमचे सुनील कराळे सर, सुनील भाऊ कराळे सर हे गेल्या वर्षी त्या कीर्तनासाठी संपर्क करत होते. माझा यांच्याशी त्याच्या अगोदर काही परिचय नव्हता. त्या कीर्तनाला आलो. त्या दिवशी मात्र उद्धवरावजी आपले दादा त्यांनी सांगितलं भाऊसाहेबांनी की खऱ्या अर्थानं म्हटले महाराज पुढच्या वर्षीची कथेची तारीख त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या, पुढच्या वर्षीची कथेची तारीख तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या. असं म्हटल्यानंतर मलाही फार मोठा प्रश्न पडला बरं का सर, मलाही फार मोठा प्रश्न पडला. आणि मी त्यावेळेला नाही का कीर्तन झाल्यानंतर त्यांना तो शब्द दिला, भाऊसाहेबांना मी शब्द दिला, तो जड गेला म्हणा थोडा नाही का.
कारण आमची परंपरा प्राण जाई पर वचन न जाई. विष्णू महाराज प्राण जाई पर वचन न जाई. नाहीतर खऱ्या अर्थानं हा दत्त जयंतीचा प्रेड आहे. दत्त जयंतीचा प्रेड म्हटलं की जसं सोयाबीन सोंगायला आलं की जसं मजूर मिळत नाही ना सोंगायला, तसं कीर्तनकार मिळत नाही. दत्त जयंती, तुकाराम बीज, रामनवमी, हनुमान जयंती हा जो टप्पा राहतो अशी परिस्थिती निर्माण होती. म्हणून इथं तुमच्या यांना मी कथेचा शब्द दिल्यामुळे परिणाम असा झाला की मला एकही भांडे महाराज एकही कीर्तनाची तारीख घेता आली नाही आणि खानदेशात जाता आलं नाही. कारण कधी एवढा 4-5 तासाचा प्रवास करून आपल्याला खानदेशात जाता येणार आहे. चला, म्हणून खऱ्या अर्थानं मगाशी उच्चारल्याप्रमाणे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. हे जे सोयरपण जोडलं जातं हे खऱ्या अर्थानं देवा कारणानं जोडलं जातं. मग एक एका होणी वडील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी गोड असं नियोजन आहे. दृष्ट लागेल असा मंडप आहे. आज तर भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी साजरा झाला. त्यातल्या त्यात सोन्यात सुगंध दुधात साखर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून मंडपाला अजूनच त्या ठिकाणी आज आमच्या या कार्यकर्ते मंडळीनं शोभायमान करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद आहे सगळ्या सबंध कार्यकर्ते मंडळीला. आणि कीर्तनामध्ये साथ करण्याकरता गेल्या पहिल्या दिवसापासून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे सर्व एक एका होणी बळीर अशी सर्व मंडळी कीर्तन साथी करता आहेत. गायनाची साथ करण्याकरता आमचे बाबा आहेत नाही का, दोघांनी चाल म्हटली, ज्येष्ठ मंडळी आहे. धन्यवाद आहे तुम्हाला. त्यांच्या बाजूला आमचे हरिबाबा आहेत. त्यांच्या बाजूला आमचे परममित्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण. आम्ही आळंदी क्षेत्रात राहत असताना माझे ज्येष्ठ गुरु बंधू विष्णूजी महाराज ढगे त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. खरं तर आमची भेट जवळजवळ 8 ते 9 वर्षानंतर झाली. उमेश महाराज आळंदी सोडल्यापासून नाही का, आळंदी सोडल्यानंतर बऱ्याच वेळेस वारीमध्ये प्रसंग आला, पण गेल्या 7-8 वर्षापासून भेट झाली नाही. एकाच रूममध्ये राहिलो आम्ही आळंदीमध्ये. एकाच रूममध्ये राहिलो, एकाच टेबलवर बसून चहा पीत बसत होतो, पेपर वाचत बसत होतो 1-1 तासभर. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. विष्णू महाराज त्यांची 8-9 वर्षानंतर योगायोगानं आपल्या इथं आल्यानंतर भेट घडली. त्यातल्या त्यात सबंध टाळकरी मंडळी परिसरातून आलेली आहेत. कॅमेरेवाले भाऊ तुम्ही जर बंद केलं तर बरं होईल फार, अशी तुम्हाला विनंती आहे. ते कीर्तन हे हसण्याकरता नाही, टाइमपास नाही, मनोरंजन नाही. कीर्तन हे हसण्याकरता नाही, टाइमपास नाही, मनोरंजन नाही. कीर्तन हे मनोरंजन नाही, कीर्तन हे मनोमंथन आहे. काय? कीर्तन हे मनोमंथन आहे. या मंडपात आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य इथल्या एका शब्दात आहे, तो घेता आला पाहिजे. नवे नानोबराय म्हटले हे अंतकरणातलं समूळ पाप घालवण्याचं साधन आहे. कीर्तनाचे नटनाचे थोडा मोकळा करायला. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे नावच नाही बाबाचे केले, नावच नाही पापाचे ऐसे केले. अंतकरणात पाप शिल्लक ठेवत नाही, पाप शिल्लक ठेवत नाही. नवे वेगळ्या अंगाला आपल्या पुढे एक मुद्दा ठेवतो. कीर्तन हे पार्लर आहे. पार्लर तुम्ही म्हणाल महाराज आतापर्यंत ब्युटी पार्लर ऐकलं, पण कीर्तन पार्लर काही ऐकलं नाही. ऐका, ज्या पार्लरमध्ये तुम्हाला बाहेरच्या अंगानं सजवलं जातं, आपण कथेत त्या संदर्भात चर्चा करून आलो. जिथं तुम्हाला बाहेरच्या अंगानं सजवलं जातं त्याला कीर्तन, त्या ठिकाणी ब्युटी पार्लर म्हणा. पण जिथं आतल्या अंगानं सजवण्याचा कार्यक्रम केला जातो त्याला कीर्तनाचं पार्लर म्हणा. इथं आतल्या अंगानं सजवण्याचा कार्यक्रम केला जातो, बाहेरच्या अंगानं नाही. बाहेरच्या अंगानं काय सजवतात ते प्रचंड त्याच्या चमत्कार करून मिळतो. हे मी दुपारी तुम्हाला सांगितलं महिला मंडळात, त्याच्यावर आपण चर्चा करून आलो. पण ऐका, मग मी तुमचा उपहास करतो असं अजिबात नाही. पार्लरचा उपयोग आमच्या महिलाच घेता असं नाही. आमचीही काही कमी नाही अलीकडे, नाही का? आपलीही काही कमी नाही. भांडे महाराज आपले तरुण अलीकडे त्याच्यामध्ये एक प्रकार करून मिळतो, केस सजवण्याचा प्रकार. उमेश महाराज काय केस सजवतात बोलले कर. आता आमच्या खानदेशात एका बाजूनं सगळं रान मोकळं करतात आणि एकाच बाजूने केस ठेवतात. त्याला नाव दिलं त्यांनी वन साईड. काय नाव दिलं? वा वा वा. आहे का एखादी उदाहरण? अरे बरोबर, नीट बसा रे. काय नाव दिलं? वन साईड. समजा दोन्ही बाजूनं जर चकाचक केलं, दोन्ही बाजूनं जर चकाचक केलं तर मग त्याला नाव दिलं टू साईड. काय नाव दिलं? टू साईड. आमच्या गावचं एक पोरगा असं कटिंग करून आलं, त्यांना आपल्या आळंदीच्या भाषेत विष्णू महाराज
पूर्ण चप्पी करून आला आणि 5, 50, 100 केसाचा असा तुरा ठेवला इथं आणि तोही रंगीबेरंगी बनवला. मी नेमकं बस स्टॉपकडे जात होतो आणि ते पलीकडून येत होतो. मी त्याला आवाज दिला, हे पिंट्या इकडे रे. तो म्हणला काय हो महाराज. म्हटलं काय रे, काय प्रकार केलास हा? तुझं वारकऱ्याचं घर, वैष्णवाचं घर तुला शोभतं रे, काय प्रकार केलास हा? तो म्हणला महाराज हे तुम्हाला नाही कळणार. म्हणलं का रे? म्हणे लोक चंद्रावर गेले तुम्ही धोत्रावर आले. मला म्हणला हो बाबा. म्हटलं आता आपल्याच धोत्रावर आला. मी त्याला म्हटलं गड्या, लोक जरी चंद्रावर गेले असले पण या देशात जे क्रांती धोत्रावाल्याने केली ते अजून कोणी केली नाही. हा म्हणजे आम्ही काय धोत्र घालून फिरतो म्हणजे आमचा का वरचा मजला रिकामा आहे का? आम्ही का धोत्रावर इन करून फिरतो का? जाऊ द्या, तो स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. मी त्याला म्हटलं मी 1 साईड ऐकली 2 साईड ऐकली, तू हा वेगळाच प्रकार करून घेऊन आला. तो म्हणला महाराज ही 1 साईड नाही 2 साईड नाही, हिला कोंबडाकड म्हणतात. कोणती? कोंबडाकड. कोंबड्यासारखा तुरा ठेवायचा, त्याला म्हणले कोंबडाकड. मी विनोदाकरता मुळीच बोलत नाही, माझा मुद्दा विनोद नाही, माझा मुद्दा फार गोड आहे. तुम्हाला जर घेता आला तर बघा. अलीकडे त्या पार्लरमध्ये नाना प्रकारे तुमचे केस सजवून मिळतात. अलीकडे त्या पार्लरमध्ये नाना प्रकारे तुमचे केस सजवून मिळतात. आमच्या तरुणांनी त्याला एक नाव दिलं, इंग्लिशमध्ये त्याला एक शब्द वापरला जातो, हेअरस्टाईल. काय शब्द वापरतात? ऐ बाळांनो, काय शब्द वापरतात? हेअरस्टाईल. ऐका दादा, त्या पार्लरमध्ये तुमची हेअरस्टाईल करून मिळते, त्या पार्लरमध्ये तुमची हेअरस्टाईल करून मिळते, पण कीर्तनाचं पार्लर तुमची हेअरस्टाईल करून देतं. हेअरस्टाईल काय बोलतो मी, येते का तुमच्या लक्षात? तुम्ही तुमच्या डोक्यात कुठले विचार घेतले पाहिजे, तुमच्या डोक्यात कुठल्या विचाराला जागा दिली पाहिजे, कुठली विचाराची चक्र तुमच्या डोक्यात फिरली पाहिजे, हे जर जगाच्या पाठीवर कुठे मिळत असेल तर त्याचं नाव कीर्तनाचं पार्लर आहे. महाराज म्हटले कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, सगळे त्या बात आहे. जोरात टाळी वाजवली ना तर थंडी निघून जाईल अंगातली. खरं तर कलाकाराचं कौतुक केलं गेलं पाहिजे, कलाकाराचं कौतुक केलं गेलं पाहिजे. तो दातचा भुकेला राहतो, कशाचं? त्याला दात दिल्या गेली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं हे कळलं पाहिजे नेमकं काय चाललंय बा, हे काय चाललंय आपलं हे कळलं पाहिजे नेमकं, नाही का? ज्याला स्वर कळाला त्याला स्वर्ग कळाला, स्वर माणसाला कळला पाहिजे.
खरं तर गोड प्रमाण त्या ठिकाणी सांगितलं. महाराज म्हटले कीर्तन चांग होय अंग हरिरूप होण्याचं साधन आहे. इथं आतल्या अंगानं सजवण्याचा कार्यक्रम केला जातो. म्हणून याला कदापि मनोरंजनाच्या हसण्याच्या दृष्टीनं याच्याकडे कदापि बघू नका. विढाला जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय या अभंगाद्वारा संत संगतीचं महत्व प्रतिपादन करतात. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये संगतीला फार मोठी किंमत आहे, फार मोठं महत्व आहे. ऐका, माणसाचं जीवन घडतं तेही संगतीनं, बिघडतं तेही संगतीनं. तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण होतं तेही संगतीनं होतं. तुमचं माझं जीवन लयाला जातं तेही संगतीनं जातं. तुमचं माझं पतन होतं तेही संगतीनं होतं आणि उत्थान होतं तेही संगतीनं होतं. महाराज म्हटले पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. तेजावे अधमा संत सेवी किंवा संत जनी. पतन आणि उद्धार जीवनातील संगतीचा महिमा आहे. जसा संघ आपण आपल्या जीवनात करतो ना दादा, तसा रंग तुमच्या आणि माझ्या जीवनाला चढत जातो. जर दारू पिणाऱ्याचा संघ तुमच्या माझ्या जीवनात घडला तर दारू त्याच्या अनुपस्थितीत सुद्धा आपण त्याच्या मनाप्रमाणे वागतो. इतका संगतीनं तुमच्या माझ्या जीवनावर परिणाम होतो. दारू पिणाऱ्याचा संघ जर तुमच्या माझ्या जीवनात घडला तर दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा आपले पावलं दारूच्या दुकानात गेल्याशिवाय राहत नाही. हा दारू पिणाऱ्याच्या संगतीचा परिणाम भयानक व्यसन आहे. मी कालही बोललो की या व्यसनामुळे मी चांगल्या चांगल्या घराण्यातले लोक गटारात तोंड खुपसून पडलेले बघितलेले आहे. इतकं भयानक आहे. म्हणून म्हटले दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. ना अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. भयानक आहे ते. म्हणून नाही का चांगल्या चांगल्याचा त्या ठिकाणी त्याच्यातून सत्यानाश होतो. काय होतं? सत्यानाश होतो. प्यायचीच असेल तुम्हाला तर ही प्या ना, उतरत नाही. जाम पर जाम क्या पीते हो सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. अरे जाम पर जाम क्या पीते हो सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. अगर पीना है तो ये प्याला पियो हरि नाम का, जिंदगी सुधर जाएगी. एकदा हे चढली ना ते उतरत नाही. पकवास किती का वाढू द्या तुम्ही, पण विष्णू महाराज शेडच्या टेकलाच पाहिजे, लागलाच पाहिजे शेडच्या. ते उतरत नसते. म्हणून खऱ्या अर्थानं महाराज म्हटले जसा संघ जैसी संगत वैसी रंगत. जसा संघ तुमच्या माझ्या जीवनात घडत जातो तसा रंग आपल्या जीवनाला चढत जात असतो. तुमच्या माझ्या जीवनात जर वारकऱ्याचा संघ घडला ना
तर वारकरी सोबत नसताना सुद्धा आपले पावलं आळंदी, पंढरी, मुक्ताई, शेगावच्या वारीला गेल्याशिवाय राहत नाही, किंवा सायंकाळी हा एकटाच टाळीवर हरिपाठ करतो, हा वारकऱ्याच्या संगतीचा परिणाम आहे. आमच्याकडे एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वांधळे पण गुण लागला. तसा काळा माणूस गोऱ्या माणसा शेजारी बसवला तर त्याचा रंग बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण आपल्या अंगात उतरल्याशिवाय राहत नाही. हा संगतीनं होणारा तुमच्या माझ्या जीवनावर परिणाम आहे. एक महिला एका महात्म्याकडे आली, नीट ऐका. एक महिला एका महात्म्याकडे आली, महात्म्याच्या आश्रमात येतावर त्या महिलेने नमस्कार केला. श्री संताजी माताच्या रंगावरी साष्टांग हे करी दंडवत, प्रणाम बाबाजी. त्या महिलेने विचारलं, त्या महिलेने सांगितलं प्रणाम बाबाजी. ते बाबाजी म्हटले, आकासाहेब बरेच दिवस झाले तुम्ही आश्रमाकडे दिसला नाहीत, आज अचानक. म्हटले काय सांगावं महाराजजी, टाळेबंदीचा काळ होता, घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, मंदिरं बंद, नाही का, सगळं बंद. कोरोना काळामध्ये मंदिरं बंद, सगळं बंद, मंदिरं बंद, मदिरा चालू, नाही का. चांगलं होतं म्हणे त्यानं माणूस, सगळं बंद होतं. थोडं सैल झालं म्हटले वातावरण, आता थोडं मोकळीक मिळाली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचली. काय कारण सांगितलं. म्हटले मला माहित आहे तुम्ही ज्योतिषशास्त्रात प्रवीण आहात, पंडित आहात. बर, मग म्हटले त्या ज्योतिषशास्त्राबद्दलची थोडी चर्चा करायची होती. म्हणले का म्हणून. म्हणे माझा जो मधला मुलगा आहे हा घरात कोणाचंच ऐकत नाही, त्याच्या बहिणीचं ऐकत नाही, मोठ्या भावाचं ऐकत नाही, माझं ऐकत नाही, त्याच्या वडिलांचं ऐकत नाही, फार चिडचिड करतो, हो, कोणाचंच ऐकत नाही. मग त्याचं कुंडली बघायची होती, भविष्य बघायचं होतं. सांगणार का त्याचं भविष्य. म्हटले जरूर सांगणार. मग कशा पद्धतीने सांगणार. हात बघून सांगणार का, चेहरा बघून सांगणार का, मस्तिष्क रेषा बघून सांगणार. अलीकडे भविष्य सांगणाऱ्यांचे प्रकार आहे. कोणी हात बघून सांगतं, कोणी चेहरा बघून सांगतं, कोणी मस्तिष्क रेषा बघून सांगतं, कोणी चाल पाहून सांगतं. तर मी त्या दिवशी बोललो कथेमध्ये, काही लोक ते हस्तरेषा बघून भविष्य सांगतात, भांडे महाराज. काही लोक हस्तरेषेहून भविष्य सांगतात. आता प्रत्येकाला माहित आहे इथून जी इथपर्यंत जाते तिला धनरेषा म्हणतात, नाही का. धनरेषा इथून इथपर्यंत गेली तिला धनरेषा म्हणतात. अशी रेषा ज्या व्यक्तीच्या हातावर आहे त्याच्या जीवनात धनाची कमतरता पडत नाही. पण माझ्या हातावर नाही दिसते धनरेषा, तिचा ना आपला दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. धनरेषा हे जो दोन बोट आहे आपल्या अनामिका आणि करंगळी, या प्रत्येकाच्या हातावर, मी त्याही दिवशी बोललो, प्रत्येकाच्या हातावर इथे एक आडवी रेषा आहे. या आडवी रेषेपासून जे रेष मध्ये जाते, जास्त मोठी नाही, बारीक आहे. तिनं जर इथून सरळ न जाता इकडे जर टर्न घेतला, करंगडीकडे टर्न घेतलेली रेषा ज्या व्यक्तीच्या हातावर आहे त्याची समाजात सुकीर्ती होते, त्याला समाजात मान मिळतो, त्याला समाजात प्रतिष्ठा मिळते. असं त्या रेषेचं गणित आहे. हाताच्या या बाजूला इथं करंगडीच्या खाली, माझ्या हाताकडे लक्ष द्या, इथं जर एक रेषा असली तर त्याचं एक लग्न होतं. समजा एका खाली एक जर दोन असला तर मग त्याचे दोन होतात. माणसं लगेच पाहायला लागले आपल्या हातावर दोन आहे का, दोन आहे का. आपली एकीची पंचायत आहे, आता दोन कुठं पाहता, भयानक परिस्थिती आहे. तसं पायाच्या बोटापैकी काही गणित सांगितलं जातं. मी बोललो पायाच्या बोटापैकी सुद्धा काही गणित सांगितलं जातं. ज्या पुरुषाचं पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट, ऐका पुरुष मंडळी, हे तुमच्याकरता चाललं, तुम्ही कथेत नव्हता. ज्या पुरुषाचं पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा लांब असलं ना, तर त्याची पत्नी त्याच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. त्यानं जसं म्हटलं तसं ती ऐकते. पण या उलट त्याच्या बायकोचं जर अंगठ्या शेजारचं बोट लांब असलं अंगठ्यापेक्षा, तर मग हा भोपे तिच्या ताब्यात राहतो. तिने जसं म्हटलं तसं तो ऐकतो. जय देव जय देव जय माझी बायको, जय जय सांगशील त्याचे मी ऐको. आप आपले पेपर घरी गेल्यावर तपासा तुम्ही. हा, म्हणून असं त्याचं गणित आहे उमेश महाराज. तसं पायाच्या करंगडीचं जे बोट आहे ना, पाय जमिनीवर टेकवला की करंगडीचं बोट जमिनीला टेकलं पाहिजे. बळजबरी करायची नाही, जबरदस्ती करायची नाही, त्याच्या मनानं टेकलं पाहिजे. जर टेकत नसेल एखाद्याचं, असं वरती राहत असेल, विशेष करून उजव्या पायाचा टेकत नसेल, असं वरती राहत असेल, असं करंगडी न टेकणारा मनुष्य किती गोड बोलू द्या, आमच्या जामनेर तालुक्यातला शब्द आहे, त्यांना किती तोंड चोपडेपणा करू द्या, पण असं म्हटलेलं आहे त्याच्या मनात काळ असतो. शास्त्रीय भाषेत त्याला कपटी म्हणतात आणि आपल्या भाषेत त्याला आतल्या गाठीचा म्हणतात. शेजारच्या बाजाराचे बोट पाहू नका, आता कीर्तनात भांडणं होते. उमेश महाराज तर माझेच बघा घायला लागले, महाराजचं बोट टेकतं का नाही म्हणून. टेकतं माझा, चिंता करू नका तुम्ही. मी विरोधाकरता बोलत नाही, माझा मुद्दा हा आहे
की कोणी हात बघून सांगतं, कोणी चेहरा बघून सांगतं, कोणी मस्तिष्क रेषा पाहून सांगतं. तो महात्मा म्हणला आकासाहेब मग कसं सांगणार तुम्ही? त्या महात्म्याने सांगितलं आकासाहेब तुमच्या मुलाचं भविष्य बघायला चेहरा बघायची गरज नाही, हात बघायची गरज नाही. नीट ऐका, एवढं वाक्य घरी घेऊन जा आजच्या कीर्तनातून. हात बघायची गरज नाही. आमच्या पुरुष मंडळीचा अभाव पण असा जर ज्योतिष सांगणारा आला तर आमच्या माता मावल्या फार त्याच्या त्या ठिकाणी हातपाय धुवून मागे लागतात. आमच्या जामनेर तालुक्यात वान नाही भविष्य सांगणाऱ्यांचे. मलाही सांगता येतो थोडं थोडा. कोणाला बघायचं असलं तर भेटा उद्या. फक्त माझ्या घरावर गोठे आणू नका म्हणजे. कशा पद्धतीने सांगणार? हात बघून सांगणार का चेहरा बघून सांगणार का मस्तिष्क रेषा पाहून सांगणार? त्या महात्म्याने सांगितलं हात बघायची गरज नाही, चेहरा बघायची गरज नाही, मस्तिष्क रेषा बघायची गरज नाही. जन्मकुंडली आणू का म्हटली? जन्मपत्रिका दाखवण्याकरता त्याचीही गरज नाही. मग सांगणार नाही का? जरूर सांगणार. मग कशा पद्धतीने सांगणार? ऐका, तो महात्मा म्हटला आकासाहेब एक काम करा, एक काम करा, तुमचा मुलगा ज्यांच्या संगतीत राहतो त्याचे मित्र तुम्ही माझ्याकडे घेऊन या, एका मिनिटात तुमच्या मुलाचं भविष्य सांगतो. तो राहतो कोणाच्या संगतीत याच्यावर त्याचं भविष्य अवलंबून आहे. जैसी संगत वैसी रंगत. तुमचा मुलगा जर नापास झालेल्या विद्यार्थ्याची संगत करत असेल, अभ्यास न करणाऱ्या उन्हाळ टपोरी खालचा शब्द आहे, अशा लेकरांच्या अशा मुलांच्या संगतीत राहत असेल तर अजिबात बापानं पोराच्या शिक्षणावर पैसा उधळायचा नाही. पोरग शिकत नाही हे त्याचं भविष्य आहे. खुशाल 2-4 मशीन 2-4 जेरशी घेऊन द्यायच्या, टाक चालन काळ धारा जाऊ दे ओढेरीवर. पोरग शिकत नाही हे त्याचं भविष्य आहे. तुमची मुलगी हुशार विद्यार्थिनीचा जर संग करत असेल, अभ्यास करणाऱ्या मुलींमध्ये तिचं जर बसणं उठणं असेल, त्यांच्या सहवासात ती राहत असेल तर तुम्ही तिच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे. ऐका महिला मंडळ, पण ते न अभ्यास करणाऱ्या मुलींच्या संगतीत राहत असेल तर अजिबात तिच्या शाळेचा आणि तिच्या शिक्षणाचा तुम्ही विचार करू नका. पोरगी शिकत नाही ही तिचं भविष्य आहे. भविष्य बघायला कोणत्या महात्म्याकडे जाण्याची गरज नाही. मग ते आपल्याला त्या ठिकाणी कळतं. जैसी संगत वैसी रंगत. जसा संग तुमच्या माझ्या जीवनात घडत जातो तसा रंग तुमच्या माझ्या जीवनाला चढत जात असतो. जाऊ द्या. महाराज म्हटले जर कनिष्ठाचा संघ तुमच्या, कबीरजी फार गोड बोलतात, जो संगत करे वैसे ही फलली, कदलीशी प्रभुजंग मुख एक बूंद तीन बूंद. पाण्याचा थेंब एकच असतो दादा. तो जे पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपतं. तो जे पाण्याचा थेंब कमळाच्या फुलावर किंवा पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. तो जे पाण्याचा थेंब भुजंग म्हणजे सापाच्या मुखात पडला तर त्याचं विष तयार होतं. तो जे पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला की त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबात बदल नाही, पण त्या पाण्याच्या थेंबाने जसा संग त्याच्या जीवनात केला तसा रंग त्याच्या जीवनात चढत गेला. जैसी संगत वैसी रंगत. कनिष्ठाचा संघ जर आपल्या जीवनात घडला तर जीवन अधोगतीला जाण्याकरता वेळ लागत नाही. मोठ्याचा संघ घडला तर मोठं होण्याकरता वेळ लागत नाही. दुसऱ्या तिसऱ्याचं उदाहरण देण्यापेक्षा रत्नाकराच्या जीवनातलं उदाहरण घ्या. रत्नाकर म्हणजेच वाल्याकोडी. त्यानं जेवढं पाप केलं तेवढे पापी आपण निश्चित नाही. त्यानं केलेल्या पापाची गणना सुद्धा केल्या जाऊ शकत नाही. पण एवढा पापात्मिक असणारा वाल्याकोडी तो नारदाच्या संगतीत आला. परिणाम केला रामायण.
केले रामायण रामादे. राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहिणारी व्यक्ती पूर्वी टाकू होती. नीट आहे का? आज ज्यांना आपण भारताचा आद्य कवी म्हणून घोषित करतो ते पूर्वी डाकू होते. आज ज्यांना तुम्ही आणि मी वाल्मिक ऋषी म्हणून ओळखतो ते पूर्वी डाकू होते. ऐका, मग एक डाकू जर संत पदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहू शकतो, तर तुम्ही आपण आपल्या जीवनात का बदल करू शकत नाही? पण कधी कधी माणसं चांगल्याच्या संगतीतून बदलत नाही. ही फार मोठी शोकांतिक आहे उमेश महाराज. एखाद्याच्या कपाळाला गंध पाहावं त्याच्या बायकोला आपण म्हणावं, मावशी भाग्यवान आहात तुम्ही. ती महिला ती बाई आपल्याला म्हणते, महाराज बाबा का भाग्यवान. आपण म्हणावं, बघा ना तुमचे मालक आता किती सुंदर गंध लावतात, ते रोज कीर्तनात सुद्धा यायला लागले. ती बाई आपल्याला म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. का मावशी काय झालं? अहो म्हणले, ते रोज कीर्तनाला आले की नवीन चपलीचा जोड घरात आणतात, ते जगंधावर तुम्ही काय ना. म्हणजे रोज कीर्तनात येऊन जर चपला चोरायची सवय जात नाही तर याच्यापेक्षा मोठं जीवनातलं दुर्भाग्य काय आहे? कधी कधी माणसं चांगल्याच्या संगतीतून बदलत नाही. ही फार मोठी शोकांतिक आहे. मोठ्याचा संघ माणसाला मोठं करून देतो. वाल्याचा वाल्मिक झाला हा मोठ्याचा संघ आहे. या उलट कनिष्ठाचा संघ माणसाचं जीवन अधोगतीला घेऊन जातो. कीर्तनात बसलेल्यापैकी कोणाच्या घरी जर हिरा असेल, हिरा, आणि तो जर कन्फ्यूज असेल की हा हिरा खरा आहे की खोटा आहे, तो तपासण्याकरता त्याची टेस्ट करण्याकरता महाराजांनी एक प्रक्रिया सांगितली. महाराज म्हटले, तो हिरा आयरनवर ठेवायचा. आयरनवर कुठं ठेवायचा? आयरनवर. आणि वरतून घनाने घाव घालायचा. तो जर हिरा ओरिजिनल असेल तर तो फुटून जाईल. काय होईल? ओरिजिनल असला तर फुटून जाईल. तुम्हाला झोपा आल्या का? ओरिजिनल जर हिरा असला तर महाराज म्हटले तो फुटणार नाही. हिरा ठेविता आयरनी वाचे घाव घालायचा. हिरा जर ओरिजिनल असला तर तो फुटणार नाही. आता घनाचा घाव काही सामान्य घाव आहे का? प्रचंड असा त्याचा प्रतिघात आहे. प्रचंड प्रतिघात करून सुद्धा तो हिरा ओरिजिनल असेल तर तो फुटणार नाही. मग होईल काय? महाराज म्हटले, तो एक तर आयरनीत घुसतो, एक तर घनात घुसतो, पण फुटत नाही. हे खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. ऐका पुरुष मंडळ, महिला मंडळ, पुढचं वाक्य असं आहे, किती कठीण पदार्थ आहे हिरा की जो घनाचा घाव मारून फुटत नाही. पण महाराज म्हटले, इतका कठीण पदार्थ, घनाचा घाव मारून न फुटणारा पदार्थ, तो जर ढेकणाच्या संगतीत गेला तर हो.
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा. चालल्या का अक्का? ओ अक्का, ओ अक्का साहेब. बापरे, मागेही बघायला तयार नाही अक्का का? जय हो. हे मी मुद्दाम लहान लेकरांना बोलतो म्हणजे शहाणे गडबड करत नाहीत वा. विठाला विठाला. ओढाळाच्या संगे सात्विक नासली असं प्रमाण आहे महाराजांचा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. किती कठीण पदार्थ, घनाचा घाव मारून न फुटणारा पदार्थ महाराज म्हटले ढेकणाच्या संगतीत गेला तर तो भंगून जातो. कुसंगे नाडला साधू तैसा. या वाक्याला काही मोल आहे की नाही? कुसंगानं सामान्य माणसं बिघडतील याच्यात नवल नाही बाबा. कुसंगानं सामान्य माणसं बिघडतील याच्यात नवल नाही. कुसंगानं चांगले चांगले बिघडल्या, चांगले चांगल्या. कुसंगानं माळकऱ्यानं सुद्धा भट्टीचा रस्ता धरला. कशाचा परिणाम? कुसंगानं मागच्या कोरोना काळामध्ये काहींनी कुसंगानं गळ्यातल्या माळा काढून अंडे खाल्ले. डॉक्टरने सांगितलं खा, तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे ना, तो निगेटिव्ह होईल. काय निष्ठा आहे आपली. आमच्या गावातला एक माणूस आहे, गळ्यात माळा मोठमोठ्या, 4चा स्कोर पॉझिटिव्ह आला. मरणाच्या भीतीपोटी माळा काढून टाकल्या. डॉक्टरने सांगितलं अंडे खाल्ले. वा वा, काय निष्ठा आहे आपली. निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी आपली. निष्ठा निष्ठी. मी त्याही दिवशी बोललो, माझ्या मनात विश्वास आहे तर या प्रत्येक खांबात तो देव आहे. माझ्या मनात विश्वास आहे तर इथं प्रत्येकाच्या हृदयात तो राहतो. एरवी सर्वांच्या हृदयदेशी. सर्वस्वच्या हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमोपोहनंच. माझ्या अंतकरणात जर विश्वास नाही ना तर मंदिरातल्या मूर्तीत सुद्धा देव नाही. देव कशात आहे? तो विश्वासात आहे, तुमच्या निष्ठेत आहे. प्रल्हादानं म्हटलं खांबात देव आहे, तर खरंच खांबात देव होता का? महिला मंडळ, खरंच खांबात देव होता का? खांबात देव नव्हता. प्रल्हादाच्या अंतकरणात विश्वास होता की खांबात देव आहे. इतकी निष्ठा जर आजही असली, मग तुम्ही म्हणाल महाराज प्रल्हादानं खांबातून काढलं तर तुम्ही एखाद्या मूर्तीतून काढून दाखवा. तुम्ही तर लय कथा सांगतात, गावोगावी कीर्तन करत फिरता भांडे बाबा. मग तुम्ही एखाद्या मूर्तीतून काढून दाखवा बरं का सर. तर मूर्तीतून काय आपल्याला त्याला कुठूनच काढता येणार नाही. त्याच्याकरता भक्त प्रल्हादा इतकी निष्ठाच असावी लागेल. ते कवी फार गोड म्हटले. सूर अनेक फिरे कन मागत, सूर अनेक फिरे कन मागत, पद सूरज स्वाद कहा, स्वाद कहा, स्वाद कहा. पुनिताल वजीरा बजाती फिरे, मीरा मतवारी सी चाह कहा. सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्यादा कहा. आजही नरसिंह बसे प्रतिखंबन में, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रहलाद कहा. आजही प्रत्येक खांबा खांबामध्ये तो देव आहे, पण काढण्याकरता कोण लागेल? तिथं लखन महाराज चालणार नाही. प्रल्हाद इतकी निष्ठा लागेल. कुसंगानं चांगले चांगले बिघडले हे मला सांगायचं आहे. माळकऱ्यानं सुद्धा भट्टीचा रस्ता धरला, हा कुसंगाचा परिणाम आहे. जाऊ द्या. मानवी जीवन हे प्रामुख्यानं संघप्रधान जीवन आहे. मानवी जीवन हे संघप्रधान जीवन आहे. प्रामुख्याने 4 गोष्टीचा संघ आपल्याला या जीवनात करता येतो. जड अर्थात संसाराचा संघ, दुसरा जीवाचा संघ, तिसरा देवाचा संघ, चौथा संताचा संघ. जो ही संघ आपण आपल्या जीवनात करतो तो सुखाच्या अभिलाषेने करतो. दुःखाच्या अभिलाषेने कोणी संघ करायला तयार नाही. मग समजा जडाचा संघ केला तर जडाचा संघ आपल्याला सुख देणार आहे का? महाराज म्हटले अजिबात नाही. संसाराच्या मुळाशी दुःख येणार आहे म्हटले. संसार दुःख मूळ. तुकोबरायांनी याच्या एक पुढे पाऊल टाकला उमेश महाराज. तुकोबराय म्हटले मूळ सोडा हो, या संसाराच्या संगतीमध्ये राहून विचार सुद्धा सुखाचा करता येत नाही. सुखाचा विचार सुख लांब आहे, सुखाचा विचार सुद्धा या संसाराच्या संगतीमध्ये राहून करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ एक मुलगा मुंबईला जॉबला होता आपल्या इथला.
एक मुलगा मुंबईला जॉबला होता, 5-25 हजार रुपये त्याला पगार होता, लग्न झालेलं नव्हतं. बापानं ठरवलं यावर्षी आपण आपल्या मुलाचं उरकून घ्यावं, नाही तर मग काय ज्यांचे झाले त्यांचे झाले. आता बाकीचे सगळे आता 10 जानेवारीला कुंभमेळा सुरू होतो प्रयागराजला, तिकडेच नेऊन सोडायचे सगळे. भयानक परिस्थिती निर्माण झाली. मग बापानं ठरवलं आपण ह्या वर्षी आपल्या मुलाचं उरकून घ्यावं. मुलाला फोन केला, बाबू रे घरी कशा करता, आल्यावर सांगतो. त्या मुलाला घेतलं, मुलगी पाहण्याकरता गेली. मुलगी पसंत पडली, पास झाली, फायनल झाली, लग्न झालं. लावून दाखवू. उदाहरण कशा करता असतं, दृष्टांत कशा करता असतं, सिद्धांत पटवून देण्याकरता केल्या गेलेली युक्ती म्हणजे दृष्टांत. त्याच्याशी जास्त डोकं लावत बसायचं नाही, सिद्धांतावर आपल्याला चर्चा करायची. लग्न झालं, जसं आज आपल्या कथेत लागला. शुभ मंगल. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 महिन्याचा कालावधी त्या मुलाला गावाकडे राहत असताना निघून गेला. एक दिवस कंपनीतून फोन आला, तुला ड्युटीला हजर व्हावं लागतं. त्यानं लगेच आपल्या पत्नीला सांगितलं, ऐकलं का, उद्या मुंबईला निघायचं आहे, आपलं सामान बॅगा वगैरे काय असेल ते पॅक करून ठेव. आता मुलं भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, दल्ला दल्ली को वाड्यामा फेक दो. या राणी तिकडची आमचे दल्ला दल्ली म्हणजे बुड्ढा बुड्ढी, बुड्ढा बुड्ढी को वाड्यामा फेक दो, अशी परिस्थिती निर्माण झाली. ते पिवळे तांदूळ विष्णू महाराज डोक्यावर पडले ना, चांगल्या चांगल्याची मेमरी हँग करून टाकतात. ते मलाही अनुभव यायला लागला त्याचा थोडा थोडा. चांगल्या चांगल्याची मेमरी हॅक करून टाकतात ते. तिला हेच पाहिजे होतं. तिनं लगेच बॅगा वगैरे आपल्या पॅक ठेवल्या. सकाळ झाली, स्टेशनवर गेली, मुंबईच्या दिशेने निघाले. आता मुंबई म्हटलं की कंजेस्टेड, जागेची कमतरता. 10 बाय 10ची रूम दोघांना राहण्याकरता. आता त्या 10 बाय 10च्या रूममध्ये दोघांना आवश्यक जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या त्यांनी सजवल्या. टीव्ही, कूलर, फ्रीज, सोफा सेट, कॉट काय असेल ते त्यांनी सजवलं. नित्याचा क्रम सुरू झाला. सकाळी उठायचा, ड्युटीला जायचा, सायंकाळी 7ला घरी यायचा. बघता 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 2 महिन्याचा कालावधी धावपळीत धकाधकीच्या जीवनात निघून गेला. मुंबईचं जीवन म्हणजे अगदी घड्याळाच्या काट्यावर लोक धावतात. मुंबईला गेलं की असं वाटतं कधी एकदा आपण कासारा उतरून खाली जातो, भांडे महाराज. भयानक. आता आमच्यासोबत तिकडची लोक राहतात. आम्ही ज्या दिंडीत चालतो, बहुतांश विष्णू महाराजांना आम्ही गेले 15 वर्ष आम्ही एकत्रित ज्ञानोबराच्या सोहळ्यात चाललो. आमच्यासोबत चालणारा संपूर्ण कोकणातला मुंबईचा वर्ग. कीर्तनाच्या माध्यमातून कधी कधी आमचं त्या परिसरात जाणं येणं आहे. असं इतकं नुसतं बावळसारखे लोक, असं वाटतं कधी आपण एकदा तू यांच्यातून बाहेर पडतो. इतके घड्याळच्या काट्यावर धावतात लोक, घड्याळच्या काट्यावर. त्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात 2 महिन्याचा कालावधी निघून गेला. एक दिवस घरी आला, कंटाळलेला होता, दमलेला होता, अंग कणकण करत होतं, डोकं दुखत होतं. बॅग फेकली. आपल्या पत्नीला आवाज दिला, ऐकलं का, माझं डोकं दुखतंय, अंग जरा कणकण करतंय, पटकन चहा बनवून आण बरं, अद्रक असले तर घाल म्हटले त्याच्यात थोडे. ती हुशार होती, तिने पटकन गॅस पेटवला, चहात अद्रक घातली आणि मस्त चहाचा कप बशी घेऊन आली. हा मस्त त्या दिवाणवर बसलेला, छोटंसं आता 10 बाय 10ची रूम, छोटीशी दिवाण अशी. त्या दिवाणवर बसला आणि मस्त ती चहाचा कप बशी घेऊन आली आणि त्याच्या हातात ते चहाचा कप बशी दिली. म्हटले तुम्ही चहा घ्या, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते. यानं जाता जाता पटकन तिचा पाठीमागून हात धरला. अगं म्हटले थांब जरा. अहो म्हणले काय झालं. अगं म्हटले जाऊ दे, नंतर बनव आज स्वयंपाक. बस म्हणे माझ्या शेजारी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे 2 शब्द. अहो म्हणले असं काय करता, नंतर तुम्ही माझ्या नावानं ओरडता, तुम्हाला आल्या आल्या जेवायला लागतं, गिळायला नाही. तुम्हाला आल्या आल्या जेवायला लागतं, नंतर तुम्ही माझ्या नावानं ओरडाल. अगं म्हटले जाऊ दे, बस माझ्या शेजारी, बाहेर जाऊ आज जेवायला, नाही तर बाहेरून मागून घेऊ. बस म्हटले माझ्या शेजारी, मला तुझ्याशी थोडी चर्चा करायची आहे. काय जीवन आहे म्हणले आपलं, 4 महिने लग्नाला झाले पण अजून 4 शब्द मी तुझ्याशी प्रेमानं बोलू शकत नाही. धिक्कार असो या जीवनाचा. बस म्हटले माझ्या शेजारी, मला तुझ्याशी थोडी चर्चा करायची आहे. बसलो. जाऊ दे म्हणले. ती म्हणली याचं डोकंच फिरेल दिसतं म्हणे, आज याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया एकदा. बसले त्याच्या शेजारी. मग दोघांच्या गप्पा रंगात आल्या. आता पती पत्नीच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या. मला याच्यातून हे सुचवायचं आहे की संसाराच्या संगतीमध्ये राहून केला गेलेला जो विचार आहे तो सुद्धा सुख देत नाही, तो दुःख देतो. सहज याच्या मनात एका विचारानं जन्म घेतला. हा म्हणला अगं आतापर्यंत आपला संसार व्यवस्थित चालला, पण भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आपली पूजर पवित्र झाली. आपल्या पोटी जर एखादी आपत्य जन्माला आलं तर हे 10 बाय 10ची रूम, आपण आता या दिवाणवर बसलो, छोटीशी दिवाण, त्याला आपल्या दोघात बसवायचं कुठं. त्याची ती पत्नी हुशार होती. ती म्हणली अहो अजून व्हायचंय, जायचंय, आताच काय त्याचा तुम्ही विचार करता एवढ्या लांबचा. नाही नाही म्हणले, लोक किती विचार करता. आज लेकरू जन्माला आलं की त्याची LIC करून ठेवता. इतका पुढचा लोक विचार करता, आपण नको का करायला.
मग झालं तर करायचं काय. आता ती हुशार होती, याच्यापेक्षा 2 वर्ग जास्त शिकली होती उमेश मान. ती म्हणे अहो आपण ऍडजस्ट करू. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो जीवनात ऍडजस्ट करतो तो सक्सेस आहे, जो ऍडजस्ट करत नाही तो कदापि सक्सेस होऊ शकत नाही. आपण ऍडजस्ट करू. कशा पद्धतीनं ती प्रॅक्टिकली त्याला करून दाखवायला लागली. म्हणले एक काम करा, थोडं तुम्ही पलीकडे सरका. काय म्हणजे थोडं तुम्ही पलीकडे सरका, मी थोडं अलीकडे सरकते. तिने त्याला थोडं भांडे महाराज पलीकडे सरकवलं आणि ती अलीकडे सरकली. बरोबर दोघांच्या मध्ये एक बाळ बसेल एवढी जागा झाली. पण तेवढ्यावर थांबला नाही पठ्ठ्या. म्हणला जुळं झालं तर जुळं कळतं ना तुम्हाला, आवळं जावळं डबल रोल. डबल रोल झालं तर मग काय करायचं. ती म्हणली अहो सरका अजून थोडं पलीकडे. काय बिघडलं. अजून थोडा पलीकडे सरकला. ती अजून थोडी अलीकडे सरकली. 2 लेकरं बसतील एवढी जागा झाली. बघा बरं म्हणे सहज आपले 2 लेकरं आपल्या दोघांच्या मधात बसू शकतात. पण तेवढ्यावरही थांबला नाही पठ्ठ्या. म्हणला 2 मुलाच्या पाठीवर मुलगी झाली तर मग यालाच आमच्याकडे म्हणतात घेणं ना देणं, दिवसा कंदील लावून येणं. झाले बिले काही नाही बरं, तुम्ही डोकं लावू नका. फक्त विचार चालला, कल्पना विचार चालला. 2 मुलाच्या पाठीवर मुलगी झाली तर मग म्हणले काय बिघडलं. सरकारने अजून थोडं पलीकडे, अजून थोडा पलीकडे सरकायला गेला आणि पलंग संपून गेला. दिवाण संपली, धपकन खाली पडला. आता असं म्हणतात कावळा बसायची आणि फांदी मोडायची. त्या दिवाणहून जसा पडला तसं कमरेचं हाड मोडलं. वाई ओ बापरे. माकड हाड मोडलं. वाई ओ बापरे. आरडाओरडा करायला लागला. जाऊ दे, हॉस्पिटलला न्यायला वेळ नाही आपल्याला त्याला. मला सांगा, मी तुम्हाला असं विचारतो पुरुष मंडळी, त्याचं जे कंबर मोडलं ते कोणी मोडलं हो. झालेल्या पोरानं मोडलं का न झालेल्या. वाव. संसारात न झालेले लेकरं जर कंबर मोडता, काही ना रेंज, काही आउट ऑफ कव्हरेज एरिया. झालेले जर कंबर मोडता तर न झालेले का आपली नाही का, न झालेले जर कंबर मोडतात तर झालेले का जिलेबी खाऊ घालतील का आपली. महाराज म्हटले सुख लांब आहे, त्याच्या संगतीत राहून केल्या गेलेला सुखाचा विचार तो सुद्धा दुःख देतो. सुखाचा विचार नाही. सुख लांब आहे, त्याचा संग फायद्याचा नाही. दुसरा मुद्दा, जीवाचा संग केला तर महाराज म्हटले जो देखिए सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. तिसरा मुद्दा, देवाचा संग केला पाहिजे. म्हणले देवही तो लाख आपण त्याचा संग करू गेलो तर तो संग करू देणार नाही. रंग नाही, रूप नाही, नाही बरं छाया. राहता राहिला चौथा मुद्दा, संत संग. हा बाकीचा जो संघ आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दुःख देणार आहे. बहुतांचे संगती बहु पावलो फजिती. मग कावत तुकोबर आहे. आम्ही जर आमच्या जीवनात संत संघ स्वीकारला तर त्याचा परिणाम तुकोबर आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या जीवनात संताचा संघ स्वीकारला तर त्या संत संगतीमध्ये तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होईल. अभंगाचं पहिलं
जगद्गुरु तुकोबराय म्हटले, तुम्ही जर संत संग तुमच्या जीवनात स्वीकारला तर त्या संत संगतीमध्ये तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होईल. येतो एक संता ठाई लाभ पाये उत्तम. तुम्ही जर अवधान पूर्णतः माझ्याकडे देऊन जर त्या ठिकाणी श्रवण करत असाल तर तुमच्या लक्षात येईल बघा, हे जे चरण महाराजांनी गायलं, हे तो एक संता ठाई, या पहिल्या टुकातला जो एक शब्द आहे, हा एक शब्द या चरणाचे दोन अन्वय करून देतो भांडे महाराज. किती अन्वय करून देतो? दोन अन्वय करून देतो. हा एक शब्द जर आपण लाभाकडे लावला, संताकडे लावला तर संताची अद्वितीयता सिद्ध करतो, आणि हा एक शब्द जर आपण लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता सिद्ध करतो. चालले का दादा? बसा बसा, लवकर येता ना? बरोबर या. हा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. हा एक शब्द जर लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता सिद्ध करतो. कशी? ऐका. येतो एक संता ठाई, हा एक शब्द उचलायचा आणि संताकडे लावायचा. संताच्या संगतीत एकच लाभ होतो. काय 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 काय? संताच्या संगतीत, संताच्या संगतीत एकच लाभ होतो, दुसरा होत नाही. हे संताची अलौकिकता. आता हा एक शब्द उचलायचा आणि लाभाकडे लावायचा. एक उत्तम लाभ. कोणता लाभ? एक उत्तम लाभ हा संत संगतीतच होतो, दुसरीकडे होत नाही. हे लाभाची अलौकिकता. जसं उदाहरणार्थ वांग्याचं भरीत खावं तर ती एक तर जळगाव जिल्ह्यात खावं. अरे बाबा, यांनी आमचा भाग पिंजून काढला. आम्ही लहान होतो, परमार्थाकडे वळलो पण नव्हतो, तेव्हापासून आमच्या भागात ते फिरतात. वांग्याचं भरीत खावं तर ती जळगाव जिल्ह्यात, विशेष करून तापी काठाना, फैजपूर, सावदा, रावेर, यावल हा जो पट्टा आहे, तसं वांग्याचं भरीत महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही खायला मिळणार नाही. आता थंडीचा तर सीझन आहे त्याचा, एक नंबर. मरून जाण वांगच खात राहा, अशी पद्धती आहे. पण खऱ्या अर्थानं वांग्याचं भरीत ते जळगाव जिल्हा सोडून तसं वांग्याचं भरीत तुम्हाला कुठं मिळणार नाही. तुम्हाला जर मिरचीची भाजी खायची असली तर ते खावी तर बुलढाणा जिल्ह्यात. तुमच्याकडे बनवतात का? तुमच्याकडे बनवतात? पातोडी. हा, वा वा. तुम्हाला जर पातोडी खायची असली तर मग अकोला फेवरेट पदार्थ. ऐका, आदरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, विष्णू महाराज, तुम्हाला जर पुरणपोळी खायची असली तर मग ती विदर्भातली खायची. काय म्हणायचे? पुरणपोळी विदर्भातली. आताची नाही बरं, जुन्या माता मावल्या बनवत होत्या ते. आता तर चपाती एका पोळी आहे, कळत नाही. चपाती एका पोळी कळत नाही. पोळी वेगळी चपाती वेगळी, याचं अंतर समजलं पाहिजे. तुम्हाला जर त्या ठिकाणी डाळबट्टी, आज सकाळी डाळबट्टीचा बेत होता खानदेशी. तुम्हाला जर डाळबट्टी खायची असली तर मग ती जळगाव जिल्ह्यात फेमस पदार्थ. आता ती तळलेली जाऊ द्या, जळगाव जिल्ह्यातली शेकलेली प्रसिद्ध आहे अजून. कोणती? अरे बाबा, हा, ती शेकलेली आपलं गौऱ्यांचा, असं त्याला जगर म्हणतात आमच्या परिसरात. असं त्या गौऱ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती भाजायच्या. ती अशी भाजलेली बट्टी प्रसिद्ध आहे. ती महाराष्ट्रभर तुम्हाला कुठं मिळणार नाही. खावी तर ती जळगाव जिल्ह्यात. तुम्हाला जर वरण खायचं असलं ना, वरण, आता वरणात दोन प्रकार आहे, एक डोळस आणि एक आंधळ.
आंधळ वरण म्हणलं म्हणजे अकोला जिल्ह्यातलं. आंधळ वरण म्हटलं म्हणजे अकोला जिल्ह्यातला. पात्रावर वाढलं की ती जागा सोडत नाही, त्याला म्हणायचं आंधळ. आणि डोळस वरण कशाला म्हणायचं माहिती तुम्हाला? जे याच्या पानावर वाढलं की चौथ्याच्या पानावर वाढायची गरज पडत नाही, त्याच्यापर्यंत जाता, त्याला म्हणायचं डोळस वरण. तसं जळगाव मध्ये खाली डोळस वरण. तुम्हाला जर वरण खायचं असलं ना तर ते खावं मराठवाड्यात. तिकडे अंबाजोगाई नाही का, बीड, हा अंबाजोगाई, मंठा, जालना, बिलना त्या परिसरात असं वरण बनवतात ती लोक. वा वा, असं वरण बनवतात, त्या वरणाच्या पातेल्यात बुडी मारली तरी डाळ सापडत नाही. टाक पाणी कर कालच्या वाणी, टाक पाणी कर कालच्या वाणी. पण ऐका पुढचं वाक्य, दिसायला दिसतं पाणी, पण खायला बसलं ना तर 2 चपात्या खाणारा 4 चपात्या चुरून खाऊन जातो. दिसायला दिसतं पाणी, खायला मात्र 24%. बनवण्याची पद्धत त्यांच्याकडे आहे. तुम्हाला जर मांडे खायचे असले ना, मांडे, तर ते खायचे जळगाव जिल्ह्यात. आमच्याकडे ऐरानपट्टीत, जळगावच्या पलीकडून तिकडे धुळे, नंदुरबार, एरंडोल, यावल, धुळे, नंदुरबार, मालेगाव पर्यंत, बागलान, सटाण्यापर्यंत, बागलान सटाण्यापर्यंत मांडी बनवण्याची पद्धत आहे. तो मांडा असा पूर्णाचा नाही का, ते इतकं खडतर प्रक्रिया आहे की ती 5-5 वेळेस त्याची पिठाची गाळण करावी लागते. 5-5 वेळेस वस्त्रगाळ करून ती पीठ त्या ठिकाणी काढलं जातं, त्याच्यात पुरण भरून मग तो मांडा त्या ठिकाणी बनवला जातो. तर तो मांडा असा बेलत बसला जात नाही, कोळपाट लाटण्यावर तो त्या ठिकाणी लाटला जात नाही, मग असा तो हातावर बनवला जातो. तुम्ही आता युट्यूबच्या याच्या त्याच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असाल, खानदेशातल्या महिला असा तो हातावर तो पुरणाचा मांडा बनवतात. भला मोठा असा गोल आकृतीचा भला मोठा तो हातावर बनवला जातो. तसा मांडा खानदेश सोडा, महाराष्ट्र सोडा, देश सोडा, देशभरात महिलेला बनवता येत नाही. देशभरात विष्णू महाराज आपल्या दिंडीत येतात ना, बागलान सटाण्यावरून येतात आपल्या दिंडीमध्ये. 5,000-6,000 लोकांना मांडे भोजन रस सासवडला आमच्या दिंडीमध्ये माऊलीच्या सोहळ्यात. ते मांडे भोजन तसा मांडा महिलेला बनवता येत नाही. जरी बनवता आला तरी समजायचं हिचं माहेर खानदेशातला असावा. कुठला असावं? खानदेशातला असावा. मी काही तुम्हाला मांडे सांगायला आलो नाही, मी काही वांग्याचं भरीत सांगायला आलो नाही. जसं वांग्याचं भरीत मिळतं ते जळगाव जिल्ह्यातच, जसं तुम्हाला जर त्या ठिकाणी पाटोळ्याची भाजी खायची असली तर ती अकोल्यातच, तुम्हाला जर आंधळ वरण खायचं असलं तर ती अकोल्यातच, बाकीच्या ठिकाणी ते मिळणार नाही. तसं महाराज म्हटले, तुम्हाला जर मांडे खायचे असले तर ते एक तर खावे जळगाव जिल्ह्यात, नाही तर भारतभर कुठं मिळणार नाही. तसा हा जो उत्तम लाभ आहे ना, उत्तम लाभ हा संत संग सोडून दुसरीकडे भेटणार नाही भेटणार. सगळं तुम्हाला सगळीकडे मिळेल, पण उत्तम लाभ मात्र भेटणार नाही. हा उत्तम लाभ आहे तरी कोणता? महाराज म्हटले, उत्तम लाभाची प्राप्ती होणं म्हणजेच त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होणे. त्याच्यासारखा उत्तम लाभ या जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मग त्या संत संगतीमध्ये उत्तम लाभाची प्राप्ती होते. बरं ठीक आहे महाराज, त्या भगवंताच्या प्राप्ती करता तुम्ही संत संग आम्हाला सांगतायत, मग हे काही एवढं सोपं नाही. संत संगतीवर दुर्लभत्व नावाचा दोष आहे. आणि संत काही चौकात आहेत का? या आणि लाभ करून घ्या. कपड्याचे साधू भरपूर भेटतील, ओरिजिनल भेटणं महत्वाची गोष्ट आहे. मी असं म्हणेल, कपड्यानं माणसं ठरत नाही. चांगलं धोतर आणि चांगलं नेहरू घातलं म्हणून तो साधू आहे का? म्हणून त्याला साधू म्हणता येणार नाही. आई साहेब मुक्ताबाई म्हणल्या, वरी भगवा वरी भगवा Thank you.
असे टाळ खन 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 फुटले तर दुसरी घेऊन येऊ आपण. महाराज म्हटले परी भगवा झाला नामे अंतरिवास केला कामे त्याला म्हणून साधू जगदंबना बाधू. याला कडक करावं, बेस कमी करा वाटल्यास थोडं. त्याला म्हणून आहे साधून जगी विटंबना बाजू. म्हणून कपड्याचा साधू नाही. ज्ञानोबराय म्हटले साधू कसला असला पाहिजे. एरवी सर्वांच्या हृदयाशी चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपणा किंवा जगा माझी पिसे पण मेरवी जगा माझी चातुर्य लपवी तितिक्षया कारुणया मैत्र्याच्या अखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान संप्रसिद्धती. त्यानं तितिक्षुवान असला पाहिजे. मुक्ताबाई म्हटल्या संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नाही म्हणा. असा साधू पाहिजे, विचाराचा साधू पाहिजे. त्या विचाराच्या साधूवर दुर्लभत्व नावाचा दोष आहे. ते चौका चौकात भेटणार नाही. चंद्रामृत सुख सेवक असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट ना होईल गा. ऐसे कैसियाने भेटते ते साधू. खरे साधू भेटणं सोपी गोष्ट नाही बरं का. खरे साधू भेटणं सोपी गोष्ट नाही. मग दुर्लभत्व नावाचा दोष आहे खऱ्या साधूवर. दुर्लभत्व नावाचा दोष आहे. तुकोबराय म्हटले हा दुर्लभत्व नावाचा दोष काढून बाजूला ठेवतो. नका तुम्ही संतांच्या जवळ जाऊ. आप आपल्या घरी बसल्या बसल्या फक्त संतांचे दास आहो असं फक्त म्हणून जरी घेतलं तरी तुमच्या जीवनात आस शिल्लक राहणार नाही. दुसरी ना
मनविता त्यांचे दासन पुढे आस उरेना. कुठं जाऊ नका, आपापल्या घरी फक्त बसा आणि म्हणा मी गजानन महाराजांचा दास आहे, मी ज्ञानोबरांचा दास आहे, मी तुकोबरांचा दास आहे, संतांचं दास्यत्व त्या ठिकाणी मी भगवान दत्तात्रयांचा दास आहे असं जरी म्हणून घेतलं, फार गोड शब्द महाराजांनी वापरला. महाराजांना माहीत होतं येणाऱ्या काळात कोण कोणाचं दास्यत्व करणार आहे, म्हणून शब्द मनविता. ऐका मंडळी, आता तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहात, चांगलं ऐकणारी मंडळी आहात. करविता हा शब्द तुकोबरांनी घातला नाही, करविता शब्द लिहिला नाही, मनविता. महाराजांना माहीत होतं येणाऱ्या काळात कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. इथं पत्नी नवऱ्याचं ऐकायला तयार नाही, बाकीच्यांचा विषय सोडून द्या तुम्ही. आमच्या उमेश महाराजांनी कीर्तनालाच त्या ठिकाणी सुरुवात होतं, एखाद्या लहान लेकराला म्हणावं जा रे बाबा एक कणिकचा उंडा भिजवून घेऊन ये मृदंगा करता, तर ते तिसरं पोरग जमलावं लागतं नाही का, शोधावं लागतं. कारण ते पहिले जे कणिकचा उंडा आणायला ते परत येतच नाही. म्हणजे कोण कोणाचं ऐकायला तयार आहे, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, म्हणून शब्द वापरला मनविता. फक्त म्हणून घ्या, नुसतं म्हणून जरी त्या ठिकाणी घेतलं तरी तुमच्या जीवनात आस शिल्लक राहत नाही. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा असे वर हात सगळेजण यावर हात, जो हात वर घेणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे. असे वरती घ्या सगळे, प्रेमाने भजन, हाताने टाळी, मुखाने नामचिंतन. विढोबार Hallelujah.
दास पुढे आसुरेना. घ्या आता खाली घ्या सगळे, घेतलेल्या सगळ्यांनी हात खाली. बरं, धन्यवाद आहे सगळ्यांना. तुम्ही फक्त दास म्हणून घ्या तरी तुमच्या जीवनात आस शिल्लक राहणार नाही. पुढे महाराज म्हटले वेळ नाही, आपला वेळ झाला, उलट 5 मिनिटं पुढे गेलो. महाराज म्हटले कृपादान केले संतीन कल्पांती सरेना. संतांनी केलेली कृपा ही कल्पाकल्पांतरामध्ये न सरणारी कृपा साधू करतात. फक्त स्पर्श करतो, तुम्ही घरी गेल्यावर त्याच्यावर चिंतन करा. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार हा मूळ शब्द प्रणवाचा. जोपर्यंत ज्ञानोबरांचं नाव आहे तोपर्यंत त्या रेड्याच्या पुढे सुद्धा कीर्तन करावे लागतील. तिथं रेडे म्हणून जमत नाही, आल्या म्हणून जमत नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं. आजही आमची कीर्तनकार लोक तिथं रेड्याची समाधी आहे आळे फाट्याला, ज्याच्या मस्तकावर ज्ञानोबरायांनी हात ठेवला. मग संतांना केलेली कृपा ही कल्पाकल्पांतरामध्ये न सरणारी कृपा साधू करतात. बापूंना म्हणे विठ्ठल भक्ती नाही का, बापूंना काळे त्यांच्यावर महाराजांनी कृपा केली. जोपर्यंत महाराजांचं नाव आहे तोपर्यंत त्याचे नाव घेतलं जाईल. संतांनी केलेली कृपा ही कल्पाकल्पांतरामध्ये न सरणारी कृपा साधू करतात. कल्पांती ही सरेना. मग संतांची सेवा केल्यानंतर जो लाभ जीवाला होतो तोच देवाला होतो. तो का म्हणे संत सेवा याची देवा होतो मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना. ज्ञानेश्वरा